एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसची मोडलेली पाठ आता सरळ व्हायला तयार नाहीये. ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाहीये असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. शरद पवार गटाच्या बैठकीत बोलताना अमोल कोल्हेंनी हे वक्तव्य केलं होतं. राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, काय सांगाल? अमोल कोल्हेंनी त्यांच्याच सहयोगी पक्षांसंदर्भात हे वक्तव्य केले, त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. काय अधिकची माहिती? मोहिनी, गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बैठक जी आहे ती शरद पवार यांच्या उपस्थितीत वायबी चव्हाण सेंटर येथे पार पडलेली होती. या संपूर्ण या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याकरता या पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते अमोल कोल्हे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. कारण की संपूर्ण विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडी जी आहे ती निराशेच्या निराशेची छाया घेतलेली आहे. त्यामुळे पुन्हा ही पक्षामधल्या कार्यकर्त्यांची मरगळ झटकून पुन्हा एकदा पक्षातल्या कार्यकर्त्यांनी नव्या पद्धतीने कामाला तयार व्हावं या संदर्भातलं भाषण जे आहे ते अमोल कोल्हे यांनी दिलेलं होतं. त्या भाषणामध्ये अमोल कोल्हे यांनी अशा संदर्भातलं वक्तव्य केलं की एकीकडे शिवसेना आणि काँग्रेस हे देखील आता ही मरगळलेली अवस्था जी आहे ती त्यांनी झटकलेली नाही. त्यामुळे आपल्याला यापुढे जाऊन काम करावं लागेल अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांना एक संबोधन जे आहे ते अमोल कोल्हे यांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं. नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.